चला मॅच या ठिकाणी आपण सुरू करूया. अमर युवा प्रतिष्ठान या संघाकडून आघाडीच्या जोडीमध्ये आता थोडासा बदलाव आहे. अगोदर अमोल पवार आणि रामनाथ मोजींनी सुरुवात केली होती आणि आता अमोल पवार आणि सुमित खानवे मास्तर या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार. आणि इकडे पहिल्या षटकासाठी आम्ही आशिष खानवेला पाहिलं, आता गणेश आप्पा आहे. बदलाव आहे आणि बदल निसर्गाचा नियम आहे. क्रिकेटचा नियम नाही आहे पण निसर्गाचा नियम आहे. इथे बदलाव केलाय पण बदलाव केल्याचा काही परिणाम होणार का? दोन्ही संघांना इथे सुपर 12 मध्ये पोहोचण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कारण यातला जिंकणारा सुपर 12 ला असेल आणि यातला पराभूत होणारा संघ खानवे नगरच्या विरोधात कॉलबॅक किंवा सुपर 12 त्यासाठी लढणार आहे. सामन्याला सर्वात दोन्ही संघ अतिशय पॉवरफुल आहेत आणि दोन्ही संघाकडून होणारी कामगिरी आपल्याला पाहिजे कशा प्रकारे होणार आहे. गणेश आप्पाचा पहिला चेंडू, पहिला चेंडूला जवाब, पहिला चेंडू डॉट. अचूक टप्प्याचा मारा दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू सुरेख आला, भन्नाट वेगाचा आला गणेश आप्पाचा. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथा या दरम्यान जो सुरू होताना आपल्याला पाहायला मिळालाय. आज ब गटातील सुद्धा एक सामना या ठिकाणी होणार आहे. शिवतेज आणि त्याच पाठोपाठ जय गणेश. यावेळेचा चेंडू वाईड आहे, डोक्यापेक्षा जास्त चेंडू उसळलाय त्यामुळे दिला गेलेला इथे वाईड बॉल आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्येला झालेली जी सुरुवात आहे आणि प्लस इथे एक वॉर्निंग सुद्धा दिली गेली. अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये राज सैलो आणि त्याचबरोबर सलमान शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण पाहिलं एक अनुभवी पंच आहेत आमचे उद्धव सर आहेत. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय फुलटॉस, लो फुलटॉस होता. आशिष त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, धावबाची संधी असेल आणि विकीपर्यंत 2 धावा आल्यात. अमोल धावून संघाने खोलताना पाहायला मिळालाय आणि अमोलच्या या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. हा चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख जो टाकला जातोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. या दरम्यान चेंडूला निश्चितप्रमाणे पाठवले मैदानाच्या बाहेर. फाईन स्वीप आहे आणि हा चौकार 4 रन आहे. नोबलच्या रूपाने धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ती इथे 8. इथे मात्र चेंडू लॉंगनला खेळलाय. गणेश आप्पावरती आक्रमण, षटकार, 6 रन. धावसंख्या 14. ग्राउंड्समधला विनंती असेल इथे झाडू घेऊन जायचे हा चेंडू झाल्यानंतर.
गोलंदाज तयार आहे. परत एकदा चेंडू मात्र फाईनला निश्चितप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत नाही पोहोचणार कारण खूप मोठा गॅप आहे. चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. पहिल्या क्रमांकाच्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडकरती धावसंख्या बिनबाद 18 धावा गणेश अप्पाला खर्च होताना पाहायला मिळाल्यात. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती कोण येईल चर्चा बरीचशी चालू आहे आणि मला वाटतं आशिष स्वतः इथे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि समोरच्या बाजूला आता पहिल्यांदा स्ट्राईकला सुमित खानवेला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडासा वेळ अगदी आपण पाहतोय मैदानाच्या एक छोटा मुलगा खेळपट्टीवरती जी काही माती आली होती ती माती मात्र दूर करून आलेला आहे. या दरम्यान मात्र सुमितच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या परत एकदा बाहेर आहे. 4 रन. विशेष म्हणजे आम्ही 3 चौकार आतापर्यंत जे पाहिलेत हे 3ही चौकार एकाच जागेवरती आले आणि हे मैदानाच्या बाहेर गेले 3ही चौकार आमच्या एकाच छोट्या मुलाने मैदानाच्या बाहेरून आज चेंडू फेकलेला आहे. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार असेल. परत एकदा सुरेख प्रकारचा फटका. परत एकदा चेंडू कव्हरला आलाय. सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. सव्वीस वरती धावफला की ते चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळाला आहे. त्यादरम्यान चेंडू कव्हर केला जाईल. एकच धाव. 5 षटकांचा सामना आहे. 27 धावा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरचा सुद्धा सामना 5 षटकांचा आहे पण त्यानंतरचा सामना 6 ओव्हरचा घ्यायचा आहे कारण तो ब गटातला पहिला सामना असणार आहे. त्यामुळे तोच सामना 6 षटकांचा घ्यायचा आहे. हा सामना 5 षटकांचा आहे आणि याच्यानंतरचा सामना सुद्धा 5 षटकांचा असणार आहे. असं एक रूल निश्चितप्रमाणे आपण दुपारच्या सत्रामध्ये सांगितलंय. 3:15 आता वाजलेले आहेत. हा सामना संपता करता 4 आणि त्यानंतरचा सामना संपता करता 5. हो बिगिट आहे. सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. खणखणीत षटकार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक गणेश अप्पा दूरवरती पाहायला मिळाला. त्या दरम्यान एक धाव. चेंडू कव्हर केला जाईल आणि त्या दरम्यान आपण पाहतोय धापरागवती धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धापरागवती धावसंख्या 35 धावा. 35. धापरागत धावसंख्या जर अगदी आपण पाहिली या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 18 आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या 17. टोटल स्कोर 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिन बाद 35 धावा.
गणेश अप्पा परत तयार असेल. समोरच्या बाजूला सुमित या दरम्यान आपण पाहतो इथे धावाची संधी असेल आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. इथे सुमित निश्चितप्रमाणे बाद होताना पाहायला मिळालाय. तर सुमितच्या जागेवरती आता नवीन फलंदाज महेश महाजन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सो पाहायला मिळणार आहे. एक बाद 35 धावा आहेत. तिसरं षटक सुरू झालं आणि तिसऱ्या षटकातील आलेल्या पहिल्या चेंडूवरती जी विकेट आहे ना ही खूप महत्त्वाची ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट झालेले आम्ही पाहिले होते. दरम्यान चेंडू लॉन्गॉनला खिलाडी के मस्तक पे दस्तक चरण. आणि विकेट आली. बिग विकेट. अमोल पवार बाद. संख्या जर आपण पाहिली तर टोटल स्कोर 43 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक तिसरं चालू असताना यावेळेचा चेंडू खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप जोरदार बॅट फिरवले गेले. षटक क्रमांक 3 संपलं जाईल. या षटकात धावा आल्या 8. दोन फलंदाज या दरम्यान बाद होताना पाहायला मिळतील. एक धावबाद आहे, एक झिलबाद आहे. दोन्ही फलंदाज महत्त्वाचे बाद होताना पाहायला मिळाले. एक सुमित आणि त्याबरोबर अमोल पवार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बाद 43 धावा. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी थोडा थांबतोय. आपण ऐकूया डीजे राहुल यांचं एक सुमधुर संगीत. डीजे
इथे विकेट प्रयत्न होता. चेंडू का बॅटवरती परफेक्ट मिडल जरी झाला नसला परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत असताना त्या दरम्यान घेतलेली तब्बल दुहेरी धाव. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. तिथे झेल अप्रतिम झालाय. सोन्याने घेतलेला झेल फलंदाज बाद. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत परंतु बुमरॅंग होताना चेंडू पाहायला मिळालाय. जिथून गोलंदाजाने स्टार्ट घेतला होता तिथे चेंडू थांबलाय. धाबराका धाबा संख्या 47. या दरम्यानचा चेंडू लॉंगॉनला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल तिथे चेंडू कव्हर केलाय. एक धाव आली आणि धावा फलकावरती धावा संख्या जर आपण पाहिली तर ती आता 48 आहे. इथे हो जेल सुटला. धाबाची संधी आहे. डायरेक्ट खणकाचा प्रयत्न केला गेला होता. एक सिंगल आली. जीवनदान महेश दादाच्या माध्यमातून या दरम्यान पाहायला मिळते फलंदाजाला. आणि हे जीवनदान कोणाला आहे? जीवनदान इथे मला वाटतं रामनाथला आहे. इथे 4 षटकं संपली. या षटकात 99 धावा खर्च केला फक्त 6 आणि टोटल स्कोर 49. सकाळच्या सत्रातला एक सामना आम्ही पाहिला. त्या सामन्यात परिस्थिती अशी होती की आशिष खांदवे आणि गणेशप्पा खांदवे यांनी गोलंदाजी अफलातून केली होती. नवनाथने आणि सजय पितांबरे यांची गोलंदाजी महाग ठरली होती. आता काय घडलंय इथे गणेशप्पा आणि आशिष महागडे ठरलेत. नवनाथ चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. 49 धावा आहेत. शेवटच्या षटकासाठी परत एकदा संजय पितांबरे गोलंदाजी मार्गावरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक अतिशय महत्वाचा आहे. इथं धावफलक 60च्या आत की 70च्या पुढे. पहिला चेंडू डावीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अर्धशतक संघाचं पूर्ण झालंय. टोटल स्कोर 50 धावा पूर्ण. सुपर 12 ला कोणता संघ जाऊन जे पोहोचणार आहे? या दरम्यानचा चेंडू अगदी समोरच्या बाजूला खेळलाय. गॅप मध्ये असेल. सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे.
54 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा हा चेंडू अतिशय अफलातून या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय. चौकारानंतरचा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय जो डॉट येताना. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती 54 धावफलक या ठिकाणी थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे परत एकदा नवनाथच्या गोलंदाजीवरती महेश दादाने झेल सुटला होता आणि त्या संजयच्या गोलंदाजीवरती नवनाकडून झेल सुटला गेलेला आहे. 55 धावा आणि एक झेल झाला नाही. प्रयत्न चांगला केला गेला होता तो खेळाडू संजय पितांबरे जो आता गोलंदाजी करतोय. या दरम्यान एकाच हाताने फटका खेळलाय परंतु तिथे परत एकदा झेल सुटला. चौथा झेल सुटलाय. अनिल खानवे अर्थात सोन्या त्या ठिकाणी झेल सोडताना पाहायला मिळालं. शेवटचे 2 चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे यायचे बाकी आहेत. राहुल भाऊनी याच्या अगोदर एक साजिद मेंद्रांचं गीत मात्र ऐकवलं. इथे चेंडू मात्र फाईन लेगला. तिथे आशिष चेंडू कव्हर करताना पाहायला मिळाला. धावबादची संधी असेल आणि फलंदाज बाद. बाद झालाय रामनाथ मोजे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलाय सोमनाथ मोजे. 2 बंधू आहेत. नॉन ट्रॅकच्या बाजूला शुभम मोजे आहे आणि हा चेंडू सुरेख आहे. धावबादची संधी आहे आणि फलंदाज बाद आहे.
थँक्यू कॅमेरामन पलीकडच्या बाजूला. खूप छान क्षण तुम्ही राहुल सरांचे टिपलेले आहेत आता. आमचे MJ आणि आमचे शिवभक्त आश्रय सोनवणे. मी सकाळी आल्या आल्या आश्रय सरांच्या पायावरती नतमस्तक झालो. खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर आश्रय सरांचं दर्शन झालेलं आहे. शिवभक्त आहेत आश्रय सर आणि आखिर आश्रय लोगों में आ ही चुके. आघाडीची जुडी मैदानाच्या आतमध्ये जाते. संत महंतांचं असणारे हे गाव आहे. आदर्श गाव लोहगाव. म्हणून संतांच्या बाबतीत एक वाक्य सांगावंसं वाटतं की 2 हात 1 मन माणसाने बेदम कष्ट करावेत आणि उदंड प्रेम करावं. 2 हात आणि एका मनाने या माणसाने बेदम कष्ट करावेत आणि उदंड प्रेम करावं. उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गॅरंटी मागत नाही, कशाचीच नाही. माणसाने हे प्रेम करायची शक्ती आता घालवलेली आहे. माणसाने हे प्रेम करायची शक्ती घालवलेली आहे म्हणून नियती सुद्धा आतला कसलीच गॅरंटी देत नाही. संतांचं उदंड प्रेम परमेश्वरावरती असतं म्हणून संत कसलीच हमी मागत नाही. ते निर्भय असतात कारण ते परमेश्वरावरती उदंड प्रेम करतात. धावाला सुरुवात. समोरच्या बाजूला चेंडू आहे. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 59 बनवायचे आहेत. पहिला चेंडू नवनाथने खेळलाय. अनिल अर्थात सोन्या खांदवे आता स्ट्राईकला पोहोचला गेलाय. नवनाथ एका धावसंख्येने खातं खोलताना पाहायला मिळालंय. या दरम्यान चेंडू हवेत आहे. जेल 3 ते 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. धाब्रका धावसंख्या 2 वरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 59 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. सामना क्रमांकाच्या दिवसभरात 4था आहे. याच्यानंतर अजूनही 2 सामने आहेत आणि आत्ता 3:35 झालेले आहेत. रिव्हर्सचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू बॅटवरती नाहीये. खांदवेनगर संघाने यानंतर तयारीमध्ये राहायचंय. खांदवेनगर स्पोर्ट्स क्लब आपण यानंतर तयारीमध्ये राहायचंय. गोलंदाज प्रत्येक आपण पाहतोय पंचांच्या डाव्या त्याला पार करून. या दरम्यानचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव आली आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा पोहोचलाय. 4 रन चौक. पवार नाही, महेश महाजनच्या हातामध्ये चेंडू दिला. इथे हा चेंडू परत एकदा डॉट बॉल. चेंडू निर्धाव आहे. अमर युवा प्रतिष्ठान आणि एका बाजूला शिवराज स्पोर्ट्स. ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय.
धाबरा का धावसंख्या अगदी आपण पाहतोय 1 की 2 पुढे जाणारे 2 धावा तर आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नकार दिला गेला होता आणि इथे फलंदाज सुरक्षित असेल. षटक क्रमांक पैदराच्यात पहिला क्रमांकाचं संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलक 8 उर्वरित चेंडू मात्र बाकी 24 आणि बनवायचे आहेत 51 धावा. 4 षटकात 51 तितकं सोपं काम नाहीये. 4 षटकात 51 धावा बनवायचे आहेत. जर बनवल्या तर संघ सुपर 12 ला आणि जर नाही बनवल्या तर एक संधी अजून राहणार आहे. बॅट या दरम्यानचा चेंडू बॅटवरती त्याला पाहायला मिळाला नाही. धावाची संधी असते इथे चेंडूची फिकी येईपर्यंत इथे 1 धाव पडून पूर्ण आहे. व्हाईट बॉल आहे. इथे धाव पडला दुहेरी अंकात 10 धावा आहेत. गोलंदाज तयार. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल परत एकदा मिळेल. धाबरा का धावा संख्या 11 रन. 1.1 षटकात 11 धावा. शिवराज स्पोर्ट्स. मंगेश पाडगावकरांची एक सुंदर अशी कविता आहे. आयुष्य म्हणजे नक्की काय असतं. आपण जी चर्चा या दरम्यान जे करत होतो मनुष्य असेल पण मनुष्यामध्ये असणारे संत मंडळी जे आहेत हो 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 इथे मात्र चेंडू लॉंगनला आहे. चेंडू पोहोचेल सी मार्चच्या बाहेर आहे. राहिला सूर्यप्रकाशचा षटकार आहे. चेरन हा चेंडू या दरम्यान सुरेख. वरती आपल्याकडे आपण पाहतोय जे दापल्यावरती आहे. या दरम्यान परत एकदा चेंडू तिथे हवे तिथे झेल 1 2 3 4 झेल झाला. फलंदाज बाद. माध्यमातून लागोपाठच्या 3 चौकारांसाठी चषक आहे. लागोपाठच्या 3 विकेटसाठी अर्थात विकेट हॅट्रिकसाठी चषक आहे. उत्कृष्ट जेलसाठी मात्र ज्यांच्या माध्यमातून चषक आहे. अशी 3 पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. युवा उद्योजक आदरणीय सागरशेठ कारवळ पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सागरशेठ आपलंही मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. त्याबरोबर आदरणीय आमचे सूरजशेठ खानवे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
शिवराज संघाचे असणारे सूरज भाऊ आपलंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. संघ मालक आहेत महेश खांदवे, त्याबरोबर शिवाजी बापू खांदवे हे संघ मालक सुद्धा ठिकाणी उपस्थित आहे. तिथे खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू पाठवल्या मैदानाच्या बाहेर छत्रपतींचा छावा, इथे मिळते 6 धावा. एकदा आपण पाहू, बाकी आहे चेंडू 19 आणि बनवायचे 36 धावा. चेंडूमध्ये 36 धावसंख्येत अजूनही पाठलाग करायचा. अमोल पवार तयार आहे. या दरम्यानचा चेंडू हवेत असेल आणि तिथे पंचांकडे अपील खूप मोठ्या प्रमाणात केलंय, परंतु पंचांनी कुठल्या प्रकारचा निर्णय या दरम्यान दिलेला नाहीये. पण 2 पंच एकत्रित येत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतलेली आहे की नक्की इथे चेंडू तर सॉफ्ट डिसिजन काय आहे, पण सॉफ्ट डिसिजन आउट आहे. बर, सगळ्यांचं लक्ष इकडे तिसऱ्या पंचांकडे आहे. कारण विशेष म्हणजे OUT आउट, आशिष खांदवे बाद. बिग विकेट आहे, आशिष खांदवेला परतावं लागेल. दोन फलंदाज बाद झालेत. अनिल खांदवे अर्थात सोन्या खांदवे आणि आशिष खांदवे. आता नवनाथ खांदवे आणि गणेश खांदवे यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. राहिलेल्या 18 चेंडूमध्ये 36 धावा बनवायच्या आहेत आणि गोलंदाज रोहित ओव्हाळ गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. 18 चेंडू 36 धावा. गोलंदाज तयार रोहित. हायवे एनकडून गोलंदाजी निश्चितप्रमाणे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एका बाजूला जर आपण पाहिलं तर पलीकडच्या बाजूला वाघोली लोहगाव जो रस्ता आहे त्या बाजूने इथे गोलंदाजी करताना रोहितला आपण पाहतोय. आणि अजून एक एंड आहे डायमंड वॉटर पार्क एंड. पलीकडच्या बाजूला वॉटर पार्क एंड आहे, इकडे बाजूला हायवे एंड आहे. या दरम्यान समोरच्या बाजूला 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चेंडू निघून गेलाय.
सीमा रेषेच्या बाहेर 1 रन. सत्तावीस वरती धाबलक. परत सुमित रोहित नवनाथसाठी. या दरम्यान स्क्वेअर कटचा फटका आहे. चेंडू पोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटला निश्चित प्रमाणात पोहोचला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असणारे एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न नकार. एक सिंगल आली आणि एका सिंगल 4 पॉईंट धापल्यावर धावसंख्या 32 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. समीकरण एकदा आपण पाहू. चेंडू बाकी 14 बनवायच्या 27. 14 चेंडू 27 धावा. गणेश अप्पा आणि नवनाथ काय करमत करतोय. या दरम्यान चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षण खराब. 4 रन. छत्तीस वरती धापले जाऊन जे पोहोचलाय. या दरम्यान चेंडू कव्हरला परत एकदा 1 रन. धापरेकरती धावा संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40. 2 12 चेंडू 19. शेवटच्या 12 चेंडूवर 19 धावा बनवायच्या आहेत. पाहूया कशा प्रकारे मात्र ह्या धावा बनवल्या जाणार आहेत. डेड बॉल. अमोल पवार हे षटक या दरम्यान खुलपाट्याचा चेंडू मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक धावा आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. धावबाची संधी इथे नवनाथ पोहोचला. 2 धावा. धावफलकावरती धावा संख्या 42. 11 गेंदे 17 रन. 11 चेंडूमध्ये 17 धावा ज्या बनवायच्या शिवराज स्पोर्ट्स क्लब संघाला. एका बाजूला शिवराज, एका बाजूला अमर प्रतिष्ठान. इथे चेंडू खूप उंची घेतोय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल अप्रतिम. नवनाथची कळी संपुष्टात. नवनाथ बाद. नवनाथ मात्र बाद झाले तर नवनाथच्या जागेवरती आता नवीन फलंदाज संजय.
संजय पितांबरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. शेवटचे मात्र चेंडू बाकी राहिलेत ते अजूनही 10 बनवायच्या 17 धावा. 59 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो चालू आहे. शिवतेज संघाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनापासून स्वागत. त्याच्यानंतर अजून एक सामना आहे पण त्यांचा टायमिंग 3चा होता, ते वेळेत उपस्थित आहेत. जय गणेश आले का? जय गणेश. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय पंचाला पार करून या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख आहे. धावपाचा प्रयत्न केला जाईल, तिथे पोहोचलाय गणेशप्पा. एक सिंगल मिळते संजय पितांबरेला आणि त्यानंतर धावफलक खोललं जाईल त्याचं वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या 43. 3 फलंदाज बाद आहे. 3.3 षटकामध्ये ही धावफलक बनवला गेलाय. राहिलेले 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूमध्ये 16 धावा असून या दरम्यान बनवायचे. 9 चेंडू 16 धावा. गणेशप्पा स्ट्राईकला. ट्रकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय संजय अमोल पवार तयार आहे. समोरच्या बाजूला जमिनीला समांतर फटका खेळलाय, तिथे एक धाव. परत एकदा क्षेत्ररक्षणला जबाब झालाय. समीकरण बदललं जाईल. शेवटचे चेंडू बाकी राहिलेत 8 आणि बनवायच्यात 15 धावा. 8 चेंडू आणि 15 धावा असून या दरम्यान बनवायच्या आहेत. सामना रंगतदार अवस्थेत जाऊन पोहोचलेला आहे. या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू पाहायचा, तिथे झेल होणार का? वाह, सुरेख झेल घेतलाय. अमोल पवारने कॉटन बॉल केलाय संजय पितांबरेला. समीकरण बदललं जाईल. 7 चेंडू आणि 15 धावा. गोलंदाज अमोल पवारने मिळालेली सगळ्यात मोठी विकेट या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. कॉटन बोल्ड केलंय. या दरम्यान चेंडू झटकलाय आणि पाठवलाय कुठे? सरळ मैदानाच्या बाहेर. षटकार. शेवटचे चेंडू बाकी राहिले 6 आणि बनवायचे आहेत धावा 9. 50 धावा. धावा फलकावरती आहेत. 9 धावा बनवायच्या आहेत आणि पहिले 2 चेंडू सामन्याचं भवितव्य ठरवतील. बऱ्यापैकी पहिल्या 2 चेंडूवरती काय करवत होणार आहे. 6 गेंदे 9 रन. 59 धावसंख्येचा पाठलाग करतोय शिवराज स्पोर्ट्स. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू लॉंग ऑफला, तिथे अमोलच्या डोक्यावरून. हो हो, इथे काय आहे? तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते.
गणेश आपण एक बिघिट तर केलं, त्याच्या अगोदरच्या बिघिटच्या चर्चा आपण करूया. प्रतीक खांदवे जो मैदानाच्या आतमध्ये उतरला त्याने पहिल्या चिरवती षटकार खेळला गेला होता आणि त्यावेळेस सामन्याची रंगत सुद्धा वाढली गेली होती. एक प्रतीक खांदवे यांच्या समवेत आहेत आणि एक प्रतीक खांदवे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत आहेत. काय तुला पाहायला मिळाला नाही. 56 वरती धावफलक आहे. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3. आणि सामना संपवला गणेश अप्पाने आणि या स्पर्धेच्या सुपर 12 ला पोहोचलेला पहिला संघ आहे. नाव आहे शिवराज स्पोर्ट्स क्लब. महेश आनंदा खांदवे आणि शिवाजी बापू खांदवेच्या मालिकेचा संघ. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब. पहिला सामना ज्यावेळेस संपला तो संपला होता 5.2 ला आणि त्यावेळेस सुद्धा 2 षटकार आले होते. आणि आत्ताचा सामना 4.3 ला संपला. आता सुद्धा 2 षटकार आले आणि एक जबरदस्त कामगिरी या सामन्यात मात्र होताना पाहायला मिळाली. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब होता आशिषला, ज्याने अगदी षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. आणि आत्ताचा खेळाडू आहे त्याने सुद्धा षटकार मारूनच आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. नाव आहे गणेश अप्पा खांदवे. मॅन ऑफ द मॅच आदरणीय विजू वर्मा साहेब आणि वैभव रावळ साहेब यांच्या